अशा लोकांना इथून कळीपारच करून टाका, ज्यांच्यावर जास्त गुन्हे दाखल झाले. 187 कारवाई 189 आरोपीवर कारवाई केली आहे. त्यामध्ये 78 लोकांचे तडीपारी साईडचे 93ची मुंबई पोलीस ॲक्टनुसार कारवाई असते, ती कारवाई केली आहे. 2025 मध्ये मटकेविरुद्ध 50 कारवाई केल्या आहेत. त्याच्यामध्ये 86 आरोपीविरुद्ध कारवाई केली आहे आणि दारूबंदीचे 166 कारवाई केल्या आहेत. 166 आरोपीविरुद्ध कारवाई केली ती. त्याच्यामध्ये 93 जी प्रतिबंधक कारवाई आहे त्या पद्धतीने 158 लोकांच्या त्यांच्याविरुद्ध आम्ही कारवाईचे प्रस्ताव पाठवले. तर या 58 लोकांचे 5-5 लाखाचे बॉन्ड SD मॅडमने घेतलेले आहेत आणि बॉन्ड भंगाची 2 लोकांच्या विरुद्ध आम्ही कारवाईचे प्रस्ताव दाखल केले. तर त्या अनुषंगाने SD मॅडमकडे त्याच्यावर सुनावणी चालू आहे. मी आल्यापासून 9 गुटख्याचे गुन्हे दाखल करून 1,64,84,292 रुपयाचा मुद्देमाल इथं आम्ही हस्तगत करून पोलीस स्टेशनला जमा केला होता. या 9 गुन्ह्यातल्या आरोपीविरुद्ध मान्य न्यायालयासमक्ष सध्या ट्रायल सुरू आहे. पोलीस प्रशासनाने मागच्या 2 वर्षामध्ये हा जो काही दारूबंदी आणि मटक्याच्या संदर्भात मटक्यामध्ये आणि इतर गुन्ह्यामध्ये जी शिक्षा झाली आहे त्या शिक्षांमधले जवळपास 15 आरोपींना या पोस्ट यादीतून तडीपार करावे म्हणून आम्ही 57 महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर केले. तर त्यावर तडीपारीची प्रक्रिया सुरू आहे. 56 प्रमाणे जे गुन्हेगार लोक वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर मल्टिपल गुन्हे आहेत. त्याच्यावर 56चे 2 प्रस्ताव पाठवून आम्ही त्याच्यामध्ये ते अंतिम आदेश प्राप्त झाले. जवळपास 2 लोक 56 मध्ये आणि 55 BPACची कारवाई आहे. त्यामध्ये 2 आम्ही हातीतून हद्दपार केले आहेत आणि यामध्ये हे दारूबंदीचे 58 आणि मागची प्रक्रिया आम्ही वरिष्ठांकडच्या अनुषंगानं प्रस्ताव पाठवलेला आहे. आणि भविष्यामध्ये पण आपण ज्या स्वरूपाने इथं मागणी घेऊन आलात त्या अनुषंगानं आम्ही कार्यरत आहोत आणि त्या संदर्भानं दारूबंदी विभाग आहे त्या विभागाला घेऊनही आम्ही ती कारवाई बिलकुल करून देऊ. समस्त मुरुडकरांतर्फे अवैध धंदे बंद करण्यासाठी एक कृती समिती तयार करून त्यांनी आजपासून या आंदोलनाला सुरुवात केली. आज सर्वांनी मिळून एक निवेदन आज पोलीस स्टेशनला दिलेलं आहे. 2-3 दिवसात आपण बघू काय कारवाई होते. कारवाई नाही झाली तर आपण गाववाले मिळून या अशा प्रकारच्या जे काही बेकायदेशीर की समाजाला अधोगतीकडे घेऊन जाणारा जो काही विषय आहे त्याला पायबंद करण्यासाठी आपण गाववाले आणि पोलीस प्रशासन आहे, तलाठी आहे, गिरदावर आहेत, अशा अनेक या ठिकाणी जे ऑफिसेस आहेत यांना आपण हाताशी धरून हा विषय आपण निश्चितपणे सर्व ग्रामस्थ अवैध दारू विक्री असेल किंवा अवैध असे असणारे सगळे जे विषय आहेत त्या संदर्भात एकत्र येऊन पोलीस स्टेशन या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो आहे. निवेदन देण्याचा भाग असा की बऱ्याच वेळेला शासन किंवा प्रशासन कमी पडतं त्यावेळेला आंदोलनी जनतेला शासन त्यांनी केलेल्या कारवाया दाखवतोय. तेही बरोबर आहे, तेही नाकारता येत नाही. परंतु ग्रामस्थ म्हणून नागरिक म्हणून प्रत्यक्ष त्या ठिकाणी ते उद्योगधंदे आपल्याला चालू दिसतात. उद्योगधंदे बी चालू आहेत, कारवाया बी चालू आहेत, पण त्याला आळा का बसत नाही. त्याच्यामुळे असे आपल्याला कुठंतरी जावं लागतं. आपण पोलीस प्रशासनाला ही विनंती केली आहे की गाव भागामध्ये जी दारू चालू आहे, आज वस्तीच्या भागामध्ये जी दारू चालू आहे ही कुठं तर बाहेर घेऊन जावा तुम्ही. आम्ही तुम्हाला काही वारंवार ह्या गोष्टी करू शकणार नाही किंवा सामान्य नागरिक म्हणून हेच करायचं का आम्ही आमचे कामधंदे आपले व्यवसाय सोडून आता दारूवर लक्ष ठेवत आपण किती दिवस बसतो. आम्ही अभ्यास करून त्यांच्यावर काय कारवाई करता येईल हे सुद्धा आता आम्ही बघणार आहे. त्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्या आपल्याला बसून ठरवून पोलीस प्रशासन सोबत घेऊन त्या बाहेर काढाव्या लागणार आहे. सर निवेदन दिलेलं आहे. जर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जर वाटलं की ह्या निवेदनाचा असर कुठंच होत नाही, पूर्वीप्रमाणेच निवेदन दिलं आहे काही काळासाठी दारू बंद आहे आणि ते अजून चालू होते, तर त्यावेळी मात्र गावकऱ्यांच्या मदतीने पोलीस प्रशासन असेल, LCB असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याची तयारी आमची कमिटीने कारवाई केली आहे. अवैधपणे दारू विकणारे या वर्षभरामध्ये जवळपास 166 कारवाई केल्या आहेत. त्यामध्ये 58 जे रिपीटेड कारवाई करणारे लोक आहेत त्यांच्याविरुद्ध मुंबई पोलीस कायद्याप्रमाणे 93 या कलमान्वये त्यांची प्रतिबंधक कारवाईची अहवाल आम्ही SD मॅडमकडे पाठवले आहेत. त्यामध्ये त्यांच्याकडून 5 लाख रुपयेपर्यंतचे बंधपत्र लिहून घेतलेले आहेत आणि त्यापैकी 2 जणांनी परत आणखी व्हायोलेशन केल्यामुळं
त्यामध्ये पण ती बॉन्ड ब्रीच ऑफ बॉन्डची कारवाई सुरू आहे. तसेच या अनुषंगाने काही माहिती मिळेल तर भविष्यामध्ये पण आम्ही लोकांनी जे निवेदन दिलं आहे त्या पद्धतीनं कारवाई करण्याची पुढची प्रक्रिया करीत आहोत. जे काही वारंवारपणे कारवाई झाली तरी त्याच धंद्यावर अवलंबून आहेत किंवा तेच धंदे करतात, त्यांच्यावर काही तडीपारीची वगैरे काही कारवाई करण्याचा काही विचार आहे? रिपीटेड जे आहेत त्यांच्यावर हीच आता आपल्याला आम्ही सांगितलं की मुंबई पोलीस कायद्याची प्रतिबंधक कारवाई आहे. 93चे प्रस्ताव पाठवले आहेत आणि ज्या लोकांना गुन्ह्यामध्ये वेगवेगळ्या शिक्षा झाली आहे त्यांच्यावर मुंबई पोलीस कायदा 57 प्रमाणे त्यांचे हद्दपारीचे प्रस्ताव आम्ही वरिष्ठांना पाठवले आहेत. वर्षभरामध्ये आम्ही जे अवैध जुगार आहेत त्याचे 50 गुन्हे, त्यामध्ये 86 आरोपी आहेत आणि अवैध दारू विक्री जे आहेत त्याचे 166 गुन्हे असे दाखल केले आहेत आणि त्या संबंधितावर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. सर, या आता जे आपल्याला निवेदन देण्यात आले आहे, काही लोकांची आम्ही प्रतिक्रिया घेतली सर. त्या लोकांचं असं म्हणणं आहे की मुरुडमध्ये आपण 1 कोटीच्या पुढं हा गुटखा हा जप्त केलेला होता, परंतु आज सर्रास पान टपरीवर अवेलेबल होतो असं आंदोलकांचं म्हणणं आहे. यावर आपण काय खुलासा कराल सर? मागच्या दीड वर्षामध्ये जवळपास 1.5 कोटीच्या घरात गुन्हा दाखल करून आम्ही ते रेड करून कारवाई केली होती. तो मुद्देमाल जप्तही केला होता आणि त्या संदर्भानं माननीय न्यायालयाकडून सध्या त्याचे ट्रायल सुरू चेक करून त्यांच्यावर ज्यांच्याकडे उपलब्ध होता त्यांच्यावरचे गुन्हे दाखल केले आणि त्यांचा मुद्देमाल जप्त पोलीस स्टेशनला आपण जे सांगायला लागले तीच ही कारवाई झाली आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जो काही प्रतिबंधित माल आहे तंबाखूचा वगैरे त्याच्यावर कोर्ट अंतर्गत पण आम्ही मिळवून कारवाई. कृती समिती गठीत झाली आहे गावाच्या. सर्व खास करून युवकांचा आभार या ठिकाणी की नवयुवक जे आहेत, जे 20 वर्ष ते 30 वर्षापर्यंत जे आहेत त्या सर्व नवयुवकांना ही कृती समिती तयार केलेली आहे आणि ह्या कृती समितीने जो प्रत्येक ठिकाणी जाऊन ज्या ठिकाणी हे अवैध व्यवसाय चालू आहे त्यासाठीचे व्हिडिओ क्लिप काढलेले आहेत आणि ते एकदम पोटेन्शियली ते कार्य करत आहेत. यामध्ये आज सगळ्यात जमेची बाजू अजून काही दिसून आली तर पोलीस प्रशासनानेही फार पॉझिटिव्ह ह्या ठिकाणी इनिशिएशन घेतलेलं आहे. पोलीस प्रशासनाने आत्तापर्यंत आपल्याला टक्केवारी सगळी सांगितलेली आहे की आपण आपल्या गावासाठी जे काही अवैध धंदे चालू आहेत त्यासाठी काय काय कारवाई केलेली आहे. ह्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने दिसून आली चालू आहेत. त्यासाठी मला असं वाटतं की आता प्रशासनाच्या बरोबर गाव उभा राहील आणि गाव मिळून प्रशासनाला मदत करेल आणि हे बुजवून टाकून एकदाची काकासाहेबांची जी इच्छा होती, काकासाहेबांचं जे गाव आहे ज्या गावामध्ये आजही दारूचं लायसन दिलं जात नाही, मग त्या ठिकाणी अवैध दारू का? हा सगळ्यांसाठीचा जो प्रश्न आहे तो एकदा समूळ नष्ट करण्याचा आपण सर्वजण मिळून प्रयत्न करू. त्यासाठी आपण सगळेजण एक होऊ आणि एक होऊन जोपर्यंत आपण सगळी जनता जागृत होणार नाही, ज्या ठिकाणी व्यवसाय चालू आहेत जोपर्यंत जनता सांगणार नाही तोपर्यंत प्रशासनच एकटं लढावं अशी अपेक्षा आपण करू नये. तर मला असं वाटतं की आता प्रशासनाच्या बरोबर सर्व मुरुडकरांनी उभं राहावं आणि हा लढा आपण. आज आम्ही मुरुड पोलीस स्टेशनला मोर्चा काढलेला आहे. आमची मागणी आहे की मुरुडमध्ये जे अवैध धंदे चालतात की ज्याचा परवाना पण नाही आहे त्यांच्याकडे, पण ते मोठ्या प्रमाणे चालतात, त्याचा सर्व नागरिकांना, महिलांना खूप त्रास होत आहे आणि हा त्रास मी स्वतः पाहिलेला आहे. ज्यावेळेस मागच्या वेळेस निवडणुकीच्या वेळेस फिरत होते तेव्हा तो महिलांनी त्यांचा जो त्रास आहे तो सांगितलेला आहे. मग माझी एक भूमिका होती की बाबा पहिलं जे काम असेल आपलं ते की मुरुडचे अवैध धंदे बंद. आणि सांगितलं की बाबा आम्ही सर्वांवरती केसेस केलेल्या आहेत, त्यांना तडीपाराच्या नोटीस पाठवलेल्या आहेत, त्यांनी एवढे गुन्हे दाखल केले, हे केले, त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे, कागदोपत्री ते दाखवले. पण कसं असते, कागदोपत्री दाखवण्यापेक्षा ऍक्शन महत्वाचा असतो. तो झाला का बंद? अवैध धंदे वाढत चाललेत, ते बंद झाले नाहीत. तर हे फक्त कागदोपत्री दाखवून त्याचा उपयोग होणार नाही, तर त्याची ऍक्शन झाली पाहिजे, ते कृतीत उतरलं पाहिजे. आणि जेव्हा सगळे धंदे बंद होतील तेव्हाच आता आम्ही हा संघर्ष थांबवणार आहोत. तोपर्यंत थांबवणार. कारवाई झाली नाही. कारवाई झाली आहे रोडच्या दुकानाला, रेल्वे स्टेशनला आणि चालूच आहेत आणि आसपासच्या साईडच्या एरियामध्ये चालूच आहेत. माझं एकच प्रशासनाला नम्र विनंती आहे की जी बीट अंमलदार जे आहेत दोन्ही साईडचे तात्काळ बदली करावी, नाहीतर निलंबित करावे. कारण त्यांच्याशिवाय अवैध धंदे चलत नाहीत. कारण त्यांचं काम आहे तिथं लक्ष द्यायचं. माझी प्रशासनाला विनंती आहे त्यांच्यावर कारवाई करावी, बीट अंमलदारावर तात्काळ निलंबित करावे. प्रशासनाने एकच दाखवले ह्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. गुन्हे दाखल असताना तीच माणसं तिथं कसं बसतात? गुन्हे त्यांच्यावर दाखल नाहीत, गुन्हे दारू पिणाऱ्यावर दाखल आहेत.
जे दारू प्यायला जाते का त्यांना एखाद्याला बोलवतात, 500 रुपये देतात, त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात। गुन्हे मला प्रशासनाने दाखवावे, जे दारू विकतात त्यांच्यावर किती गुन्हे दाखल आहेत? दारू विकणाऱ्यावर गुन्हे दाखल नाहीत, दारू पिणाऱ्यावर गुन्हे दाखल केले आहेत त्यांनी। नाहीच 2000 रुपये द्यायचं, गुन्हे दाखल करायचे, जामीनला पैसे द्यायचे, हे असे कुठे चालू आहेत। प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी ही नम्र विनंती आहे।